नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या 472 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास देण्यात आली मंजुरी। धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या सभापतीपदी सुनीता विलासराव माळी यांची बिनविरोध निवड। विटाई येथे आयोजित शाश्वत विकासासाठी युवक या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप। श्री गणेश जयंती निमित्त शहरातील विविध गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आणि गिंदोड्या कंपाऊंड येथे दिनांक 23 ते 26 जानेवारी दरम्यान रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाचे करण्यात आले आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या 472 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 2026-27 साठी 472 कोटी 66 लाख रुपयांचा प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली। धुळे जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करून पर्यटन, उद्योग, कृषी, शिक्षण व औद्योगिक गुंतवणूक या क्षेत्रात जिल्ह्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी धुळे जिल्ह्याचा 100 दिवसांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी भौगोलिक स्थिती, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, सिंचन सुविधा, औद्योगिक वसाहती तसेच मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण या संधीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले। तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर फेज 2 अंतर्गत सोनगीर जवळील भागाचा समावेश होणार असून देशाचे पंतप्रधान आढावा घेणार असल्याने या संदर्भात उत्कृष्ट सादरीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणाऱ्या निधीतून भरीव व उल्लेखनीय कामे करावीत, प्रशासकीय मान्यता वेगाने द्यावी, जिल्हा रुग्णालयातील MRI मशीन कार्यान्वित करण्यासाठी विद्युत विभागाने तातडीने ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, तसेच जिल्ह्यातील गड किल्ले व पुरातन मंदिरांचा विकास आराखडा तयार करावा, वन हक्क समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, सर्व पायाभूत विकास कामांना युनिक ID देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, जिल्हा नियोजन निधी वेळेत खर्च करावा, गाभा क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, सर्व जलाशयांमध्ये मत्स्यबीज टाकावे, उद्योग वाढीसाठी कृती आराखडा तयार करावा, आयात निर्यात संमेलन आयोजित करावे, तसेच नवीन पोलीस स्टेशन व पोलीस निवासस्थाने उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावे। धुळे जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत यावर्षी 266 कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय बैठकीत करणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले। बैठकीत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल यांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या। प्रास्ताविकात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी माहिती दिली। बैठकीस खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार काशीराम पावरा, मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाने यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सोनार यांनी केले। निवडणुकीची आचारसंहिता आता वर्ष संपायला 2 महिने 2.5 महिने बाकी आहेत आणि म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं। विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता जवळपास सगळ्याच मंजूर झाल्या, पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे। थोडंसं आमदारांमध्ये नाराजगीसुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाही आहे, दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतो आहे। धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे, परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी होतो आहे, म्हणून चिंता व्यक्त केली। मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होता, यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला, अर्थात तो प्राथमिक आहे, पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे। म्हणून जिल्ह्याची जनता ही अत्यंत आतुर आहे। 2 तालुके दुष्काळग्रस्त आहेत, 2 तालुके आदिवासी बहुल आहेत आणि मग जिल्ह्याच्या मध्ये विकासासाठी फार मोठा अनुशेष आहे।
त्या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी हा जास्तीत जास्त मिळावा असं आम्ही वित्तमंत्री महोदयांना आग्रह करणार आहे की इतर जिल्ह्यांना जसं न्याय मिळत असतो तसं आमच्या जिल्ह्यांना सुद्धा मिळावा. काही योजना आम्हाला मंजूर झाल्या, त्या योजनासुद्धा आम्हाला मिळाल्या नाही. जसं कृषीच्या माध्यमातून जी योजना आहे ती अनेक जिल्ह्यांना लागू झाली, परंतु धुळे जिल्ह्याला त्याची कृषीची योजना ही लागू झाली नाही. कॅन्सरच्या संदर्भातलं हॉस्पिटलची जी योजना होती ती धुळे जिल्ह्याला मंजूर झाली, पण नंतर कॅन्सल करून ती जळगावला देण्यात आली. याबद्दल सुद्धा जिल्ह्याच्या जनतेने नाराजगी व्यक्त केली. मागच्या काळात आम्ही हे सुद्धा मांडलंय व उत्तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ नगरला अहिल्यानगरला आहे, आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे, विद्यापीठ जी आहे ती जळगावला आहे. तर धुळेचे लोकसुद्धा एकतर मग ॲग्रिकल्चर कॉलेजमधलं जो विभागणी करून ॲग्रिकल्चर विद्यापीठ आम्हाला द्यावी किंवा अजून काय आम्हाला डिफेन्स हब वगैरे काहीतरी द्यावं, कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांचं विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहे. काही मागासलेल्या जिल्ह्यांपैकी धुळे आहे आणि मग अधिक ताकद देण्याची गरज आम्हाला आहे. धुळे शहराची महानगरपालिकासुद्धा ही क वर्ग असल्याने ही थोडीशी ड वर्ग असल्याने आणि थोडा निधीचा अभाव असल्यामुळे धुळ्यासारख्या शहरांमध्ये जर व्यवस्था झाली नाही तर जिल्ह्यामध्ये अधिकारीसुद्धा जर आपण बघितलं तर 25% अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहे, कोणी यायला तयार नाही, कारण जिल्ह्यामध्ये व्यवस्था नसते. परंतु हे सगळं सिच्युएशन बदलतं आहे आणि बदलत असताना जे काही आम्हाला मदतीची गरज आहे ती मदत वेळेवर मिळाली तर हे सगळं शक्य होणार. आम्ही जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे की या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी हातभार लावा. जे निधी आहे तिला क्वालिटी काम लवकर वेगाने व्हावं अशा प्रकारचा आग्रह केला आहे आणि मग जे चांगलं काम करतात त्यांचं अभिनंदन केलं आणि जे चूक करणार त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असंही आग्रह सगळ्या लोकप्रतिनिधींनी केला आहे. एकंदरच सकारात्मक परिस्थिती सगळीकडे आहे, पण वित्त विभागाने आम्हाला अधिक निधी देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित धुळेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच महिला सुनीता विलासराव माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित धुळेच्या सभापतीपदी पहिल्यांदाच महिलेची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. सुनीता विलासराव माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित धुळेच्या सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वृषाली पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नवनीत गोसावी यांनी कामकाज पाहिले. यावेळी उपसभापती संगीता बदाने, संचालक शिवाजी पवार, राजेंद्र महाले, अशोक पाटील, धनंजय मंगळे, देविदास पाटील, सागर देसले, आलोक रघुवंशी, वैभव गोसावी, किशोर चव्हाण तसेच इतर माजी संचालक रामचंद्र राजगिरकोर, महेंद्र परमार, व्यवस्थापक विलासराव माळी यांच्यासह सभासद संस्थेचे मॅनेजर राजाराम भांबरे हे उपस्थित होते. धुळे जिल्हा मजूर सहकारी संस्थांचे फेडरेशन या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी एकमताने बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल सर्व संचालकांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच सर्व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. मी सर्वांना सोबत घेऊन पारदर्शकपणे कारभार सांभाळेल. धन्यवाद. आपल्या सभासदांना समान काम वाटप करणे, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन देणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आणि फेडरेशनचा जास्तीत जास्त विकास कसा होईल, त्याची आर्थिक बाजू कशी सांभाळता येईल आणि सगळ्यांना न्याय कसा देतील यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. अध्यक्षपदासाठी मला माननीय माजी आमदार दादा बाबासाहेब राजवर्धनजी कदम बांडे, माननीय अमरीशभाई पटेल, माननीय नामदार जयकुमार भाऊ रावळ या सगळ्या नेत्यांनी तसेच आपल्या अनुभवी अग्रवाल यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. तर आमचं मजूर 10% वसुली होते, वसुलीचा हा प्रश्न नाही, पण मजूर संस्थांना जास्तीत जास्त कामे कसे देता येतील, संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करून शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून जास्तीत जास्त मागण्या कशा पत्रात पाडून घेण्यात येतील याबाबत आम्ही सतत प्रयत्नशील राहू. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि मजूर संस्था तसेच सुशिक्षित बेरोजगार यांचे फार मोठ्या प्रमाणावर बिलं थकीत आहेत. त्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, डेप्युटेशन करून, आंदोलनं करून त्यासाठी आम्ही ते बिलं कसे मिळवता येतील यासाठी सतत प्रयत्न करू. शिंदखेडा तालुक्यातील विटा येथे काही भाऊसाहेब MD शिसोदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात
दिनांक 15 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित शाश्वत विकासासाठी युवक या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा बुधवारी समारोप करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै भाऊसाहेब MD सिसोदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जानेवारी रोजी दत्तकगाव विटाई येथे दिनांक 15 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत शाश्वत विकासासाठी युवक या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर PS गिरासे हे उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी माहिती दिली. यावेळी प्राचार्य डॉक्टर PS गिरासे, प्राध्यापक शरद भामरे यांच्यासह संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे यांनी शिबिरार्थींना प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल अभिनंदन व मार्गदर्शन केले. शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांना श्रम संस्कार, तज्ज्ञांचे विविध विषयांवर बौद्धिक मार्गदर्शन लाभले. तसेच शिबिरात पाणलोट व्यवस्थापन, जल, जमीन व पर्यावरण संवर्धन, परिसर स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ, मतदार जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, एड्स जाणीव जागृती आदी उपक्रम राबवण्यात आले. यावेळी संजय कुमार सिसोदे, ज्येष्ठ संचालिका संजीवनी सिसोदे, संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ सिसोदे, प्राध्यापक डॉक्टर शरद भांबरे, सरपंच लीलाधर खैरनार, उपसरपंच मनीषा शिरसाट, माधव ऐरे, चिंतामण खैरनार, संदीप शिरसाट, राजेंद्र पवार, भास्कर शिरसाट, हिम्मत पवार, सतीश मालचे, संजय पवार, युवराज मालचे, अरविंद शिरसाट, जगन्नाथ खैरनार, सकाराम शिरसाट, राजेंद्र शिरसाट, उपप्राचार्य डॉक्टर UG पाटील, उपप्राचार्य डॉक्टर NK पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक ST भांबरे, मुख्याध्यापिका शीतल भांबरे, जयश्री बोरसे, जयश्री शिरसाट, विटाई ग्रामस्थ, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्तात्रय ढिवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक DA शिरसाट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीसाठी सहाय्यक प्राध्यापक MJ मासुळे, महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर सारिका पाटील, प्राध्यापक डॉक्टर AP निकम, प्राध्यापक डॉक्टर US पाटील, प्राध्यापक RS बदाने, प्राध्यापक डॉक्टर सोनाली धनराज, प्राध्यापक डॉक्टर अनिता मोरे, प्राध्यापक योगेश्वरी सावंत, प्राध्यापक हर्षा पाटील, प्राध्यापक रोहिणी सिसोदे, प्राध्यापक शिवानी लोहार, आरव पाटील, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शशिकांत भांबरे, शंकर सिसोदे, फरुख कुरेशी, निखिल भावसार, सचिन शिरसाट, समाधान शिरसाट, गणेश खैरनार, कैलास पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. 98 पासून या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य आहे, ग्रामीण भागात काम करणारी. त्यामुळे एकच सांगते, गाडगे महाराजांच्या ग्रामगीतेतल्या 2 ओळी सांगते. परमेश्वरे व्यापिले विश्व, विश्वाचा भाग देश, देशाचा पाया ग्राम, ग्रामाचं तीर्थाचे तीर्थस्थान, गावातील जन सर्वेश्वर, गावातील जन परमेश्वर असं समजून मी सेवा करत आलेली आहे. आपलं हे हिवाळी श्रम संस्कार शिबिर, या शिबिरामध्ये आपल्यासारख्या तज्ञांची भाषणं होत आहेत आणि तुमच्या सारख्यांसमोर मी बोलणं म्हणजे ज्ञानेश्वरासमोर ज्ञानेश्वरी वाचल्यासारखं होईल. म्हणून मी माझ्या साध्या सोप्या भाषेत एवढंच सांगते. काय झालं, एका बस कंडक्टर ड्रायव्हरचा निमंत्रण समारंभ असतो, त्याच्या सेवा आणि तो काही वक्ता नसतो, त्याचा समारोप असतो, त्याला भाषण करायला सांगतात. तुझ्या सत्काराला, तुझ्या निरोप समारंभाला उत्तर दे. मोठमोठे वक्ते भाषण करतात, कारण भाषणाला मोठमोठेच लोक बोलवतात, त्यांना बोलवायचं असतं. हा साधा आयुष्य त्याचं ड्रायव्हिंग करण्यात गेलेलं असतं. सगळे आग्रह करतात तू काहीतरी भाषण कर. तो उभा राहतो, तो म्हणतो मेरे चालक सेवा काल की एक ही कमाई, मेरे ये जिंदगी की एक ही कमाई, मेरे सेवा काल में एक ही जान नहीं कमाई, मैंने मेरे सेवा काल में एक ही जान नहीं कमाई. तर त्याच्या ड्रायव्हरचं काम काय, त्याचं कर्तव्य काय होतं, त्याने उत्तम सेवा करणे. त्यामुळे मुलांना लक्षात द्या, पुन्हा एकदा वाक्य बोलते मी. त्या ड्रायव्हरचं समारोपाचं भाषण, मेरे सेवा काल की एक ही कमाई, मैंने जिंदगी में एक भी जान नहीं गमाई. हे त्याचा धन्यवाद. तसं मी माझं भाषण थोडक्यात करते, त्याच वाक्याचा आधार घेऊन आज माझ्या विद्यार्थ्यांसाठी सांगते. माझ्या ह्या NSSच्या विद्यार्थ्यांनी जे काम केलं
सब ये NSS के विद्यार्थ्यांसाठी मेरे विद्यार्थी उनकी एक ही कमाई है शिविर में सेवा काल की एक ही संधि इन्होंने नहीं गंवाई। धुळे शहरातील 15 नदी किनारे सिद्धेश्वर गणपती मंदिर येथे श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तिलकुंद चतुर्थी अर्थात माघी गणेश जयंती निमित्ताने शहरात विविध गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। विशेषतः पांझरा नदीकाठच्या सिद्धेश्वर गणपती मंदिरात आणि जुना आग्रा रोडवरील पेशवेकालीन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील पांझरा नदीच्या किनारी वसलेल्या सिद्धेश्वर गणपती मंदिरासाठी यंदाचे वर्ष अत्यंत खास होते। या मंदिराचे शताब्दी वर्ष असल्याने उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे। पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। सकाळी 11 वाजता शहराचे आमदार अनुप अग्रवाल त्यांच्या सुविद्ध पत्नी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी सिद्धेश्वर गणपतीला 56 पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। सायंकाळी भजन संध्या आणि गणेश जन्मानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच जुन्या आग्रा रोड परिसरातील ऐतिहासिक पेशवेकालीन गणपती मंदिरात देखील माघी गणेश जयंती मोठ्या थाटात साजरी झाली। येथे गणपती सहस्रावर्तन आणि महाअभिषेकाचा धार्मिक विधी पार पडला। या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर साकारलेला समुद्र मंथनाचा विलोभनीय देखावा। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंदिरात महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। संस्थापक मन्नालाल बलदेव यांच्या स्वप्नात वृत्तांत दिले 1923 साली। त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना कळवल्यानंतर शिष्टमंडळासहित जिल्हाधिकारी येथे हजर झाले। त्यांनी मजुरांकडून खोदकाम करून घेतले। मन्नालाल खरे बोलले म्हणून त्यांनी ही जागा मंदिराची मन्नालालजी बलदेव यांच्या नावावर तिथी सर्वेमध्ये नोंद करून त्यांना मंदिर बांधण्याची परवानगी दिली। हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे धुळे शहराचा। भक्तांच्या हाकेला धावून जाणारा, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा हा जो देव आहे त्याचा प्रचिती म्हणजे आज इथे कमीत कमी 50,000 लोक जमलेले पाहून घ्या तुम्ही स्वतः। धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे दिनांक 23 ते 26 जानेवारी दरम्यान रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। सलग 38 वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या रोव्हर बिल्डकॉन प्रदर्शनाचे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे 23 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिली। सदर प्रदर्शनाचे 23 जानेवारीला सायंकाळी 8 वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार। हा उपक्रम शहराच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करून आयोजकांनी सांगितले की प्रदर्शनात सुमारे 150 स्टॉल्स व 13 स्वतंत्र स्टेजेस असतील। पीमॅक्स एक्स्ट्रीम 3D डी सायन्स गेम झोन हे यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असेल। शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी या झोनमध्ये सौर मंडळाचे 3D दर्शन, अंतराळ प्रवासाचा अनुभव, डायनासोर अंतराळवीर अनुभव, 3D 4D सायन्स शो, व्हर्च्युअल रियालिटी गेम्स, रोलर कोस्टर व फन शो यासारख्या उपक्रमांचा समावेश असेल। फूड झोनमध्ये विविध चवींचे खाद्यपदार्थ रसिकांसाठी उपलब्ध असणार आहे। रोव्हर बिल्डकॉन हे व्यवसाय, बांधकाम, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांसाठी प्रभावी व्यासपीठ आहे। ग्राहक, वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक व निर्णयकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देते। रोटरी क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष विलास कोठावदे, सचिन बहाळकर, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष राघवेंद्र देशपांडे, पलाश अग्रवाल, प्रकल्पाध्यक्ष अक्षय मुडके, यतिराज अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते। रोटरी क्लब धुळे, रोटरॅक्ट क्लब धुळे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या 23 जानेवारी 2026 पासून 26 जानेवारी 2026 पर्यंत शुक्रवार ते सोमवार हा 4 दिवसांचा भव्य प्रकल्पाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे। याच्यामध्ये हा प्रकल्प रोटरी क्लबकडनं 38 वर्षापासून सुरळीत सुरू आहे। धुळेकरांना फिरण्यास काही जागा नव्हती, पण 38 वर्षापासून रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबकडनं दरवर्षी धुळेकरांसाठी एक वेगळे व्यवसाय इथे उपलब्ध करून दिले जातात, वेगळ्या वस्तूंची इथे माहिती दिली जाते, धुळ्यातील व्यावसायिकांना एक व्यासपीठ इथे दिलं जातं आणि त्या अनुषंगाने रोजगार निर्मिती, तरुणांना एक नवी दिशा आणि धुळेकरांमध्ये एक चांगला उत्साह निर्माण करण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं। या प्रदर्शनामध्ये उत्पादन असेल किंवा ऑटोमोबाईल्स असतील, कपडे असतील, ज्वेलरी असतील,
खाद्यपदार्थ असतील, असे एकूण 150 स्टॉल्स आपण इथे यंदा उभारत आहोत, तयार करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहरात कधीही न झालेलं, पुण्याहून आपण बिल्डर इथे मुख्य प्रायोजक म्हणून त्यांना ही संधी दिलेली आहे. त्यांनी स्वतःहून ती स्वीकारलेली आहे. बरेच धुळेकर जनतेला पुण्याला, नाशिकला फ्लॅट घेणं शक्य होत नाही, त्यांना माहिती मिळत नाही की कुठे जावं, कसं जावं, फसवणूक होते काही ठिकाणी. म्हणून आपण ती संधी इथे उपलब्ध करून दिली आहे. पुण्याचे वाईस एक्सक्लुझिव्ह सिटी सेंट्रल बावदान पुणे, आपल्याच धुळेशी निगडीत असलेले चित्तोडकर बांधव यांचा तो 12 लोकांचा समूह आहे आणि त्याचं इथे आपण त्यांना मुख्य प्रायोजक दिलेला आहे. त्याच्यामध्ये पुण्यातील योग्य आणि चांगल्या रेटमध्ये फ्लॅट्स कसे उपलब्ध होतील ही त्याची माहिती असणार आहे. त्याच्यानंतर धुळ्यातील चिमुकल्यांना, आईवडिलांना नाशिकला, पुण्याला खेळण्यासाठी घेऊन जावं लागतं, खेळण्याची जागा नाही किंवा नवीन तंत्रज्ञानानुसार जे काही खेळण्याच्या वस्तू तयार झाल्या आहेत किंवा काही प्लॅटफॉर्म तयार झाला आहे तो मिळत नाही, तो आपण इथे उपलब्ध करून देतो आहे. 3D आणि 4D शो हा पहिल्यांदा धुळ्यामध्ये रोटरी आणि रोटरी क्लबने इथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याचं नाम मात्र जर तुम्ही दर जर पाहिलात इतर शहरातला, तर तो 500 ते 1000 रुपये पर एका चिमुकल्याचे घेतले जातात, एका बालकाचे घेतले जातात तिकीटच्या दरात. आपण फक्त 50 रुपयात ते दर उपलब्ध, म्हणजे ते संधी उपलब्ध करून दिलेली आहे खेळण्यासाठी. इतक्या कमी दरात आपण ते उपलब्ध करून दिलं आहे. त्याच्यानंतर धुळ्यातीलच आता तुम्ही जर बघितलं तर अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल तुम्हाला धुळे शहरात दिसत आहेत. फूड पार्क नवीन तयार झालेले आहेत. आता ही संधी कुठून आली? ते रोटरी क्लब आणि रोटरी क्लबने जेव्हा रोवर आयोजित करणं सुरू केलं, इथे आपण खाद्यपदार्थांचे स्टॉल द्यायला सुरू केलं होतं. आणि तसंच खाद्यपदार्थांचा स्टॉल पहिले आपण 5ने सुरुवात केली, ती 10 झाली, 20 झाली. आता आपण 30 कंपन्यांना आपण इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. 30 खाद्यपदार्थाचे वेगवेगळे लोक इथे त्यांचं खाद्यपदार्थ आणून धुळेकरांना त्याची मेजवानी देणार आहेत. आणि त्यातल्या त्यात महिलांना खूप आकर्षण असतं फिरण्याचं. मग त्यासाठी देखील आपण स्टायलिश स्टार नावाच्या एका समूहासोबत त्यांना इथे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. 25हून अधिक स्टायलिश स्टारचे इथे स्टॉल्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये मग महिलांसाठी कपडे असतील, त्यांच्या शृंगाराच्या वस्तू असतील, असे सगळे आपण इथे त्यांना उपलब्ध करून देतो आहे. आणि हे सगळं करत असताना रोटरीचा आणि रोटरीचं उद्दिष्ट एवढंच आहे की जे काही सामाजिक कामं रोटरीकडनं केले जातात, अख्ख्या भारतात तर रोटरी क्लब आहेतच, पण भारताबाहेरही अनेक ठिकाणी रोटरी आणि रोटरी क्लब आहे. जे सामाजिक कामं केले जातात त्याच्यासाठी लागणारा जो काही निधी असतो तो या अशा प्रदर्शनातनं कुठेतरी एक हातभार लागत असतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या 472 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास देण्यात आली मंजुरी. धुळे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थांच्या फेडरेशनच्या सभापतीपदी सुनीता विलासराव माळी यांची बिनविरोध निवड. विटाई येथे आयोजित शाश्वत विकासासाठी युवक या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप. श्री गणेश जयंतीनिमित्त शहरातील विविध गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. आणि गिंदोड्या कंपाऊंड येथे दिनांक 23 ते 26 जानेवारी दरम्यान रोवर बिल्डकॉन प्रदर्शनाचे करण्यात आले आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.